नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला घराचा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र भाग मानला जातो. स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचे ठिकाण नाही, तर ते माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांचे निवासस्थान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील ऊर्जेचा थेट परिणाम घराची आर्थिक स्थिती, सुखसमृद्धी आणि सदस्याच्या आरोग्यावर होतो. वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की स्वयंपाकघरात नकळत होणाऱ्या काही चुकांमुळे घरात गरिबी येते आणि पैसा टिकत नाही. या उलट काही सोपे नियम पाळल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. यासाठी वास्तुशास्त्रानुसार कोणते महत्त्वाचे बदल जे सहज करता येतील त्याबद्दल जाणून घेऊ आणि त्याचा लाभ जाणून घेऊ. गॅस शेगडी आणि पाण्याचे ठिकाण. स्वयंपाकघरात अग्नी आणि जल हे दोन परस्पर विरोधी घटक आहे. वास्तूनुसार गॅस शेगडी आणि पाण्याचे भांडे किंवा सिंक हे कधीही अगदी एकमेकाच्या शेजारी किंवा समोरासमोर नसावेत. यांच्यामध्ये अंतर असणे आवश्यक आहे, अन्यथा घरात विनाकारण वाद आणि पैशाचा अपव्यय होतो. रिकामे भांडे आणि धान्याचे डबे. स्वयंपाकघरातील मुख्य धान्याचे डबे जसे की पीठ, तांदूळ, मीठ कधीही पूर्णपणे रिकामे होऊन देऊ नका. ते संपण्यापूर्वीच त्यात नवीन धान्य भरावे. स्वयंपाकघर नेहमी अन्नधान्याने समृद्ध असणे हे घरात कधीही पैसा कमी पडणार नाही याचे प्रतीक मानले जाते. मीठ उघडे ठेवू नका. स्वयंपाकघरात मीठ कधीही प्लास्टिकच्या किंवा धातूच्या भांड्यात उघडे ठेवू नका. मीठ नेहमी काचेचे बरणी झाकण लावून ठेवावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष दूर होतात. अनेक घरामध्ये रात्री खरकटी भांडी सिंकमध्ये तशीच ठेवून सकाळी घासली जातात. वास्तुशास्त्रानुसार ही सर्वात मोठी चूक आहे. रात्री खरकटी भांडी ठेवू नये. रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपावे.